नमस्कार मैत्रिणींनो, मी परत एकदा रंगोली आर्ट गॅलरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी आज एक कलरफुल रंगोळी घेऊन आलेली आहे. ती कशाप्रकारे काढायची, सगळ्या कलरचा उपयोग करून रांगोळी कशाप्रकारे काढावी आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे. आज मी स्क्वेअरमध्ये रांगोळी घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केले, व्हाईट रांगोळीनी बिलकुल छोट्या एकदम कमी रांगोळी घेऊन स्क्वेअर काढून घेतला मोठा, आणि त्यानंतर त्या स्क्वेअरला पूर्ण त्या चौकोनाला व्हाईट कलरनी बिंदू दिले आणि तो चौकोन पूर्ण व्हाईट कलरच्या बिंदूंनी केला. आणि मग मध्ये त्यात कॉर्नरला रेड कलर, पॅरोट कलर, ऑरेंज, ब्ल्यू, पिंक, येल्लो आणि ऑरेंज असे कलर्स देऊन दिले. सगळ्यात पहिल्यांदा मी कॉर्नरपासून सुरुवात केलेला आहे आणि कॉर्नरलाच एंड केलं आहे. त्यानंतर त्या रांगोळीमध्ये आतमधले जे कलर आहेत त्या कलरच्या रांगोळीमध्येच दुसऱ्या कलरची जर रांगोळी आपण घेतली तर ती उठून दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला व्हाईट कलरचीच रांगोळी घ्यावी लागेल. आणि मी व्हाईट कलरच्याच रांगोळीने आतमध्ये डिझाईन केलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जे मी 2 गोल केलेले आहेत, एकावर एक असे 2 गोल केलेले आहेत, ते कसे केले तर सगळ्यात मी पहिल्यांदा व्हाईट कलरचे 2 डॉट्स दिले आहेत खाली आणि वर, आणि त्या दोन्ही डॉट्सला मी गोल असं प्रेस करून घेतलं आहे. वाटीच्या साह्याने किंवा एखाद्या झाकणाच्या साह्याने त्याला गोल असं प्रेस करून घ्यायचं आणि मग त्याला पेनीने किंवा मग मी ब्रश घेतला, इथे ब्रशचा जो मागचा टोक असतो त्याने त्याला गोल करून घेतला आहे दोन्ही याला, आणि दोन्ही साईडला 2-2 असे डॉट्स देऊन त्याला त्याच ब्रशच्या साह्याने मी आतमध्ये घेतलेला आहे. आणि वरती पण 3 डॉट दिले आहे आणि वरती पण त्याचंच फ्लॉवर छोटंसं करून घेतलेलं आहे. असंच मी सगळीकडे केलेले आहे. चारही बाजूला मध्येसुद्धा तसंच डॉट देऊन मध्येसुद्धा मी तसंच केलेलं आहे आणि बाजूला छोटे छोटे डॉट देऊन बाजूलासुद्धा एक छोटा फ्लॉवर बनवून घेतलेला आहे. आणि चारही कॉर्नरला आपण 4 साईडला असं केलं आणि 4 कॉर्नरला सुद्धा मी त्रिकोणामध्ये डॉट्स काढून घेतले आणि फ्लॉवर बनवून घेतलेला आहे. कशी वाटली तर माझी रांगोळी मला कमेंटमध्ये सांगा.